नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्रवीण शिंदे तुमचे विद्यार्थी फिजिक्स क्लासमध्ये स्वागत करतो। जसे की आपल्या सर्वांना माहितीच आहे, या वर्षी म्हणजे अकॅडमिक इयर 2020-21 साली महाराष्ट्र स्टेट बोर्डने आपला 12वीचा सिलेबस बदलला आहे। ओके, आणि तो चेंज झालेला सिलेबस हा बालभारतीच्या वेबसाईटवरती अवेलेबल करून दिलेला आहे। जर कोणी अजून सिलेबस डाउनलोड केला नसेल, काही बुक्स डाउनलोड केले नसतील तर लवकरात ते डाउनलोड करायचे आहेत, कारण अजून तरी मार्केटमध्ये ते बुक्स अवेलेबल नाही आहेत। त्यामुळे तुम्हाला ते बुक्स PDF फॉर्ममध्येच यूज करायचे। ओके, तर या बुकमध्ये फिजिक्स, पर्टिक्युलरली फिजिक्स या सब्जेक्टमध्ये पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्स। आणि या रोटेशनल डायनॅमिक्स टॉपिकमध्ये फर्स्ट पॉईंट जो दिलेला आहे तो म्हणजे काय आहे, कॅन यू रिकॉल। म्हणजेच रोटेशनल डायनॅमिक्स हा टॉपिक शिकायच्या आधी तुम्हाला काही पॉइंट्स माहिती असणं खूप गरजेचं आहे, जे की तुम्ही ऑलरेडी शिकला आहात 11th स्टँडर्डला। आय थिंक चॅप्टर नंबर 3 मोशन इन अ प्लेन या चॅप्टरमध्ये तुम्ही बेसिक टर्म्स शिकला आहात। याची रिव्हिजन आपण आता पहिल्यांदा करूया। ठीक, कॅन यू रिकॉल यामध्ये फर्स्ट पार्ट आहे, फर्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे काय, व्हॉट इज सर्क्युलर मोशन। ओके, व्हॉट इज सर्क्युलर मोशन? The definition of circular motion: the motion of particle along the circumference of circle. The motion of particle along the circumference of circle called as circular motion. अजून एक definition आहे ते म्हणजे काय, the motion of particle along the circular path. Such motion is called as circular motion. Let us consider a particle which performs circular path. Then the motion of this particle is called circular motion. Circular motion, CM, not a same chief minister. Okay, circular motion is that CM short form. Okay, example of circular motion म्हणजे आपण काही एक्झाम्पल स्टडी करूया जेणेकरून तुम्हाला ही डेफिनेशन क्लिअर होईल। ओके, फॉर एक्झाम्पल, अर्थ revolves around the sun. Then the motion of that earth is called as circular motion. जेव्हा सूर्याभोवती पृथ्वी जर फिरत असेल तर त्या पृथ्वीची जी मोशन आहे त्यालाच आपण काय म्हणणार, सर्क्युलर मोशन। दुसरं एक्झाम्पल आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड दी न्यूक्लियस। जेव्हा इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतात तेव्हा त्या इलेक्ट्रॉनच्या मोशनला आपण काय म्हणणार, सर्क्युलर मोशन। तिसरं एक्झाम्पल आहे द मोशन ऑफ टिप ऑफ द हँड्स इन अ क्लॉक। घड्याळाचे जे काटे आहेत त्यांच्या टोकावर जर आपण बघितलं तर ते टोक ज्या पाथ मधून फिरतं त्या टोकाच्या मोशनला आपण काय म्हणणार, सर्क्युलर मोशन। बेसिक कन्सेप्ट आहे ते तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे, फक्त आज रिव्हिजन म्हणून आपण शिकतोय पुन्हा एकदा। तर याच्यामध्ये पुढचा जो पॉइंट आहे तो आहे व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास। व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास? मी तर शॉर्ट मध्ये लिहितो सेंटर ऑफ मास, COM, सेंटर ऑफ मास। सेंटर ऑफ मास म्हणजे काय, अ पॉइंट ॲट विच एनी बॉडी शुड बी बॅलन्स्ड। ज्या पॉइंटला एखादी बॉडी बॅलन्स होत असेल तर त्या पॉइंटला आपण काय म्हणायचं आहे, सेंटर ऑफ मास। किंवा अजून एक डेफिनेशन आहे, a point at which all the masses of the particle are concentrated. Such point is called as center of mass. एक example घेऊया, consider a uniform rod. हा एक युनिफॉर्म रॉड आहे, युनिफॉर्म रॉड जो की बऱ्याच पार्टिकल्स पासून बनलेला आहे। रॉड ही एक बॉडी आहे जी बऱ्याच पार्टिकल्स पासून बनलेली आहे आणि प्रत्येक पार्टिकलचं इंडिव्हिज्युअल काहीतरी मास आहे। प्रत्येक पार्टिकल्स काहीतरी मास आहे। टोटल मास ऑफ दिस बॉडी, दिस रॉड इज द समेशन ऑफ मासेस ऑफ दी ऑल पार्टिकल्स। ओके, आणि प्रत्येक पार्टिकलचं जे मास आहे ते मास एका पॉइंटला कुठेतरी काय होतं बघा, कॉन्सन्ट्रेट होतं। म्हणजे हा जर रॉड तुम्ही उचलायला गेला तर इथून जर तुम्ही असं उचलला तर तुम्हाला या रॉडचं टोटल मास फील होत नाही, किंवा इथून जर तुम्ही उचलायला गेला तर या रॉडचं टोटल मास तुम्हाला फील होत नाही। पण हाच रॉड तुम्ही जर इथून उचलायला गेला
तर त्या रॉडचं मास तुम्हाला जे काय आहे ऍक्च्युअल मास ते फील होतं, जास्त मास फील होतं. याचाच अर्थ असा होतो की याच पर्टिक्युलर पॉइंटला, या पर्टिक्युलर पॉइंटला प्रत्येक पार्टिकलचं मास काय होतं, कॉन्सन्ट्रेट होतं. आणि या पॉइंटला तुम्ही जर का तो रॉड असा पकडला तर तो रॉड काय होतो, बॅलन्स होतो. अशा पॉइंटला आपण काय म्हणणार, सेंटर ऑफ मास, a point at which all the masses of particle are concentrated, किंवा a point at which body get balanced. बॉडी गेट बॅलन्स एक एक्झाम्पल बघूया आपण. आपल्या सर्वांना माहितीच आहे, आपले मित्र देखील हा एक्सपेरिमेंट करत असतात कॉलेज लाईफमध्ये. काही मुलं आपल्या हाताच्या बोटावरती नोटबुक फिरवतात, ओके. तेव्हा त्या मुलांचं जे काय फिंगर असतं त्या नोटबुकला इथं दर्शवलं असतं, या नोटबुकच्या सेंटरला, ओके. इथं फिंगर टच करून ती नोटबुक आपण रोटेट करू शकत नाही. का? कारण इथं पार्टिकलचं मास इथं या पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेलं नाही आहे. ही बॉडी, ही नोटबुक या पॉइंटला बॅलन्स झालेली नाही आहे. ही नोटबुक कुठे बॅलन्स होते, या पॉइंटला. ज्या पॉइंटला ही नोटबुक बॅलन्स होते याच पॉइंटला या नोटबुकचं होल मास मला इथं फील होतं, म्हणून या पॉइंटला आपण काय म्हणणार, सेंटर ऑफ मास. कळते का बघा मी काय म्हणतोय. कोणतीही बॉडी घ्या, एक असा पॉइंट असतो जिथं त्या बॉडीचे पार्टिकलचं मास कॉन्सन्ट्रेट होतं, त्या पॉइंटलाच आपण काय म्हणतो, सेंटर ऑफ मास. ओके, डेफिनेशन नोट डाऊन करून घ्या, खूप महत्त्वाचे आहे. पुढं सेंटर ऑफ मास नंतर आपण पुढचा पार्ट बघायचा आहे, तो म्हणजेच व्हॉट आर दी कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन. मोशन मीन्स व्हॉट, any body displaced from one place to another place, then that body is said to be in motion. In that we can study kinematical equations of motion. What are the kinematical equations of motion? What they gives? They gives the interrelation between displacement, velocity, acceleration and time. जेव्हा एखादी बॉडी मोशन मध्ये असेल तर हे टर्म्स तिथे येतात, डिस्प्लेसमेंट येणार, वेलोसिटी येणार, ऍक्सेलरेशन येणार, टाइम येणार, ओके. आणि या टर्मचं इंटर रिलेशन जे इक्वेशन शो करतात अशा इक्वेशनला आपण काय म्हणतो, कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन. देयर आर मेनली 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन. फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन इज V is equal to U plus AT. Second kinematic equation is S is equal to UT plus 1/2 AT square. Third kinematic equation is V square is equal to U square plus 2AS, where V is final velocity of a body, U is initial velocity of a body, A is acceleration of that body, and T is time required to that body to complete distance from position A to position B. And last one is S. S is the displacement of that body. Okay, these are the 3 basic kinematic equations of motion. Now the next last part, fourth, do you know real and pseudo forces, their origin and applications? Real force कशाला म्हणायचं, pseudo force कशाला म्हणायचं, ते आपण जरासं बघूया. ओके, मोशन इन प्लेन मध्ये आपण या शिकलेलंच आहे 11वीला. आता आपण पुन्हा एक रिव्हिजन घेऊया त्याची. पहिल्यांदा आपण बघूया रियल फोर्स बद्दल. रियल फोर्स जे की फंडामेंटल फोर्सेस आहेत त्याला आपण रियल फोर्स म्हणतो. म्हणजेच ऑल दी फंडामेंटल फोर्सेस आर कॉल्ड ॲज रियल फोर्सेस. किंवा आणखी डेफिनेशन काय आहे, द फोर्स बिटवीन 2 रियल बॉडीज कॉल्ड ॲज रियल फोर्स. फॉर एक्झाम्पल, बॉडी A is a real body, body B is also a real body. The force between these 2 real body is called as real force. And the force may be collision असेल, whatever जे काय असेल तसं. ओके, म्हणजे A बॉडी A मध्ये कोलॅप्स झाली
बी बॉडी ए वरती कोलॅप्स झाली किंवा दोन्ही बॉडी एकमेकांवरती कोलॅप्स झाली तर जो काय फोर्स प्रोड्यूस होणार आहे त्याच फोर्सला आपण काय म्हणणार आहोत रिअल फोर्स. ओके, दोन रिअल बॉडी मधल्या फोर्सला आपण काय म्हणायचं आहे रिअल फोर्स. रिअल फोर्स जो आहे तो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करतो. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करतो. फॉर एक्झाम्पल आपण बघूया आता एक्झाम्पल जेव्हा इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात अराउंड दी न्यूक्लियस तेव्हा इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मध्ये जो काही फोर्स असणार आहे त्याच फोर्सला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स and this electrostatic force is nothing but real force. याला आपण काय म्हणणार आहोत रिअल फोर्स. किंवा एखादी बॉडी आहे जी की फ्रीली फॉल होते वरून खाली कुठे ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. अर्थ आहे. when a body freely falls onto the surface of earth then the force between this body and earth is called as gravitational force. Is called as gravitational force. And this gravitational force is nothing but what? Real force. Okay? हे तुम्हाला माहितीच आहे रिअल फोर्स. पुढे जाऊया आपण आता दुसरा फोर्स जो आहे तो म्हणजेच काय स्यूडो फोर्स. स्यूडो फोर्स ओके. काही बुक्स मध्ये किंवा काही YouTube व्हिडिओ मध्ये स्यूडो फोर्सला इमॅजिनरी फोर्स असं देखील म्हटलेलं आहे. स्यूडो फोर्सला इमॅजिनरी फोर्स असं देखील म्हटलेलं आहे. पण लक्षात ठेवा स्यूडो फोर्स इज नॉट अ इमॅजिनरी फोर्स. स्यूडो फोर्स हा इमॅजिनरी फोर्स नाही आहे. याला आपण इमॅजिनरी फोर्स म्हणायचं नाही आहे. याला आपण काय म्हणू शकतो सिंपली वी कॅन कॉल नॉन रिअल फोर्स. नॉन रिअल फोर्स. स्यूडो फोर्स इज ऑल्सो कॉल्ड एज नॉन रिअल फोर्स. ओके, स्यूडो फोर्स काय आहे हे समजून घेण्याच्या आधी तुम्हाला फ्रेम ऑफ रेफरन्स माहिती असणं खूप गरजेचं आहे. फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय तर एक प्लेस आहे किंवा एक सिच्युएशन आहे जिथं ऑब्झर्वर मोशन ऑब्झर्व करतो. त्या सिच्युएशनला आपण काय म्हणतो फ्रेम ऑफ रेफरन्स. फॉर एक्झाम्पल एक पर्सन आहे जो की रेल्वे प्लॅटफॉर्मवरती उभा आहे आणि त्याच्या समोरून रेल्वे चाललेली आहे. रेल्वे मोशन मध्ये आहे. तेव्हा त्या सिच्युएशनला त्या प्लेसला आपण काय म्हणायचं आहे फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि याचे दोन टाइप्स आहेत. पहिला टाइप म्हणजे काय इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि दुसरा टाइप आहे तो म्हणजे काय नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, पहिल्यांदा आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय समजून घेऊया. ओके, ज्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये बॉडी स्टेबल किंवा युनिफॉर्म वेलोसिटीने मूव्ह होत असेल. बघा मी काय म्हणतोय ज्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये एखादी बॉडी स्टेबल आहे किंवा त्या बॉडीची वेलोसिटी युनिफॉर्म असेल तर त्या फ्रेम ऑफ रेफरन्सला आपण काय म्हणायचं आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि दुसरा टाइप आहे तो म्हणजे काय नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ज्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये बॉडीची वेलोसिटी चेंज होते त्या फ्रेम ऑफ रेफरन्सला आपण काय म्हणणार आहोत नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि जिथं वेलोसिटी चेंज होते तिथं काय असणार आहे ऍक्सेलरेशन असणार आहे. म्हणून नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सलाच आपण काय म्हणू शकतो accelerated frame of reference. Accelerated frame of reference. Okay, तर स्यूडो फोर्स समजायला असेल तर तुम्हाला नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स माहिती असणं गरजेचं आहे. कारण इन ए नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स स्यूडो फोर्स इज देयर when a body is stable or moves with a constant velocity then
there is only a real force. If there is a change in velocity, then there will be a zero force also. Okay, एक्झाम्पल बघूया आपण, त्याच्यावर तुम्हाला क्लिअर होईल की झिरो फोर्स काय आहे. ठीक, लक्षात ठेवा. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये म्हणजे जर का बॉडीचं मूवमेंट होते विथ डिफरंट व्हेलॉसिटी, ओके, तेव्हा तिथं जो फोर्स प्रोड्यूस होणार आहे रिअल फोर्स तर असणारच आहे, त्याचबरोबर आणखी एक फोर्स असणार आहे, त्याच फोर्सला आपण काय म्हणणार आहोत, झिरो फोर्स. ओके, एक एक्झाम्पल घेऊया, समजून जाईल तुम्हाला सगळं. Consider a bus moves in this direction with velocity v on the road surface. रोडवरून बस चाललेली आहे, बस मध्ये पॅसेंजर्स आहेत. ओके, जेव्हा ही बस v इतक्या वेलोसिटीने मूव्ह असेल, v इतक्या वेलोसिटीने मूव्ह असेल, तर या बस मध्ये असणाऱ्या पॅसेंजरची वेलोसिटी काय असणार आहे, v. पॅसेंजरची वेलोसिटी पण काय असणार आहे, v असणार आहे. जेव्हा ड्रायव्हर ऍक्सेलरेटर प्रेस करतो तेव्हा या बसची वेलोसिटी वाढते. आधी किती होती, v. ऍक्सेलरेटर प्रेस केल्यानंतर काय होतं, वेलोसिटी वाढते. किती वाढली, dv, चेंज इन वेलोसिटी, v प्लस dv. ऍक्सेलरेटर प्रेस केला म्हणजे फोर्स अप्लाय केला तुम्ही, मेकॅनिकल फोर्स कोणावरती, बस. तेव्हा ही बस काय झाली बघा, मूव्ह झाली विथ डिफरंट वेलोसिटी, वेलोसिटी इन्क्रीजेस. जेव्हा या बसची वेलोसिटी इन्क्रीज होते इन दिस डायरेक्शन, at that time all the passengers inside that bus moves in a backward direction. जे पॅसेंजर जे आहेत ते मागे ढकलले जातात. फोर्स तरी बस वरती लावला होता जो की रिअल फोर्स आहे, पण पॅसेंजर मात्र मागच्या बाजूला ढकलले गेले, मागच्या बाजूला पुश झाले. ओके, म्हणजे त्या पॅसेंजर्स वरती जो फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच फोर्सला आपण काय म्हणतो, नॉन रिअल फोर्स किंवा स्यूडो फोर्स. दुसरं एक एक्झाम्पल घेऊया आपण. समजा तुम्ही एखाद्या लिफ्ट मध्ये बसला, लिफ्ट मध्ये उभा आणि लिफ्ट अपवर्ड डायरेक्शनने मूव्ह होते, लिफ्ट वरती चाललेली आहे. जेव्हा ही लिफ्ट वरती जाते तेव्हा तुम्हाला तुमचं वेट फील होतं, तुमचं वेट जास्त आहे असं फील होतं. म्हणजे तुम्हाला पायामध्ये काहीतरी जड आल्यासारखं वाटतं, पाय जड होतं. म्हणजे तुमच्या बॉडीवरती खालच्या बाजूने कोणता तरी एक फोर्स अप्लाय होतोय आणि त्याच फोर्सला आपण काय म्हणणार आहोत, झिरो फोर्स. त्याच फोर्सला आपण काय म्हणणार आहोत, झिरो फोर्स. लक्षात ठेवा, झिरो फोर्स is also called as non-real force, which is occurs in an non-inertial frame of reference when there is change in velocity of body. Zero force will be there. If there is no change in velocity, then there is no any zero force.